सध्या आपण बघतोय उन्हाचा कडाका जो आहे तो वाढलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी तापमान सुद्धा वाढतंय, पारा वाढलेला आहे। संपूर्ण राज्यभरातली नेमकी काय परिस्थिती आहे पुढे जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात या बातम्यांच्या माध्यमातून। नागपूरचा विदर्भाचा तापमानाचा पारा चढाय। चंद्रपूरमध्ये 41.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। विदर्भातल्या 5 शहरांमध्ये 40 अंशांहून अधिक तापमान नोंदवलं जात आहे। आजही उष्णतेच्या झळा जाणवणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। विदर्भात पुढील 2 दिवसांमध्ये हवामानात बदल होणार आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी झालाय। चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यात 19 आणि 20 मार्चला पावसाची शक्यता आहे। तिकडे जळगावमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असल्याचं बघायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ होत होती, मात्र शनिवारी 40 अंशांवर असलेलं तापमान आता 38 अंशांवरती गेलेलं आहे। तर वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात मार्चमध्ये पाणीबाणी सुरू झालेली आहे। शहरातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। टँकर चालकांकडून नागरिकांची लूट सुरू आहे। 2000 लिटर टँकरसाठी 400 तर 5000 लिटरच्या टँकरसाठी 700 रुपये मोजावे लागत आहे। वाशिमला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये 30% जलसाठा शिल्लक आहे। गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठ्यामध्ये 9% घट झाली। हा पाणीसाठा जूनपर्यंत पुरणार असल्याची माहिती आहे।